हाय गाईज, आम्ही आहोत ओमांजली. परत जायची ट्रेन किती वाजता? काय काळो के फ्लॅश बंद करते. काळो समोरच त्याच्या आला पावणे 6 वाजता. काय बोलतो सकाळी मेन रोडलाच. बापरे. आपला बंगला आहे ना, लेफ्ट साईड आहे. सकाळी निघूया ना. नाही, माझा एक स्टुडंट आहे ना धानूला, तो पण बोलला होता की हा ना, तो पण बोलला होता की आमच्याकडे सर आला होता. आपल्याकडे येण्याची शक्यता आहे काय? वाणगावच्या पुढे गाव आहे ना, तिथे माती आणि किल्लो आहे. फॅमिली वाढवत आहे. काका आम्हाला परत पाठी सोडा ना. परत घरी सोडून या. म्हणजे का त्या दिवशी वगैरे आहेत ना, गुरं आहेत, डुकरं पण आहेत भरपूर. त्यामुळे तो माणसावर त्या हमला केलेला नाही. आणि कसं म्हणजे पोट भरलेलं असतं. हो बरोबर. त्याचा पोट भरलेलं असेल तर समोर केला. आणि म्हणजे तो नॉर्मली जर एकटा असेल तर शक्यता जास्त हल्ला करायची नाही ना. आपण दरवाजा फोडूच नको. नाही, अरे सगळ्यांचा प्लॅन चालू आहे, बाहेरच बसायचा आहे. अच्छा, इथे असतो काय? इथे येतो. चालणार का मग तो एका ते बोलले ना इथे दिसला Oh, याच रस्त्याला. त्या गाडी हा Oh, बापरे. shit. जरा आत घ्या ना. लय जवळ. यांना स्टोरी सांगितली की नाही? यांना नसेल माहिती. नाही. त्यांना माहिती नसेल, त्यांना आम्ही आता सांगतो. पप्पाला माहिती सांगितलं तर आम्हाला यायचं. हा ना. पप्पाला माहिती नाही, काय नाही, आम्ही आहेत ना. मी तिथपर्यंत ना बाहेर निघ. आत्ताच आम्ही जस्ट पालघर येथे असणाऱ्या वाहनगावामध्ये आलो आहे. आणि वाहनगावामध्ये येतानाच काकांनी आमची पूर्ण तासून टाकली आहे बिबट्याच्या स्टोरीने. म्हणजे आम्ही ज्या बंगल्यात आता राहायला आलो आहे त्याच बंगल्याच्या थोडासा पुढेच सकाळ सकाळी बिबट्याचं दर्शन झालं होतं अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. सो आता बघूयात 3 दिवस पुढे काय काय होत आहे, 3 दिवस काय होत आहे. ओके, आणि या सगळ्या फालतूगिरीनंतर आपला आता बंगला आपण बघूयात. सो ये अपना बंगला है, ये अपने जानवी भाई का बंगला है. हिचाही मालकी नाही या बंगल्याची. बंगल्याची मालकी. चलो या बघा 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 आमच्या जानीचा बंगला, बघा बघा आमच्या जानीचा बंगला. झाला. गिरता हुआ जो आसमां से आकर गिरा जमीन पे, ख्वाबों में फिर भी बादल ही थे, वो कहता रहा मगर के अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंस दे, जो भी होकर फिर आएगा.
मी पण 4:30 वाजेपर्यंत मी बघत होती. त्याच्यानंतर हिला फोन आला, हिने त्याला म्हणजे हिने अलार्म वाजला. कोणता बिग बॉस बघितला असा अरे, मी बघा बघा दहा शॉट मध्ये एक शॉट तू बघतो. आता त्याला मारते लावलं त्याला आता जो लावलाय ना त्याला पाडून दाखव. सो नाही अजून घे सो आता अंजली थांब जरा कॉमेंट्री घेऊ दे. आता अंजली थोडीसं टार्गेट शूटिंग करते आणि तिचा शेवटचा काय होतं रे हा गोळी राहिली आहे. जर तिने त्या बटनला मारलं तर तिला आम्ही अवॉर्ड देऊ. सो स्टार्ट. काय मारलंय घरी जा. हॅलो गाईज. सो रात्रीच्या धमाल नंतर आजचा हा दुसरा दिवस वाणगावमध्ये आणि आता आम्ही सगळेजण रेडी झालो आहोत टू वे डहाणू बीच आणि बघूया तिथे काय मजा येते. ही आमची जान्हवी ताई, हिचा हा बंगलो, हा घोडा. हा थँक्यू. आणि हा आमचा चॉडी चिल्डर सॉरी बॉडी बिल्डर, हा मालकिनीचा होणारा नवरा आणि हा सकाळी आलेला धुरंधर आणि मी तर हिरो. सो डहाणूला जाण्यासाठी आम्ही ही डमडम केली आहे कृष्णा. सो यामध्ये बसून आम्ही आता निघणार आहोत डहाणू बीचसाठी. आणि या आपल्या परमसुंदर्या, ही तिसरी सुंदरी आणि व्हिडिओ काढायची चौथी. हा ही चौथी सुंदरी, हा तिचा 5वा सुंदरा. सॉरी फोटो काढ ना तिथून हे क्लिक कर ना. ए या फोटो लवकर फोटो. मेन हिरो हिरोईन आपले या ट्रिपचे करता धरता जान्हवी, मिसेस जान्हवी कपूर. हे या फोटो अपशब्द नाही बोलायचे तू. चलो लेट्स गो. गणपती बाप्पा मोरया. डमडम मधली आता आपली जर्नी चालू झाली आहे. फोटो काढायचे थांबतो. नको टाइम आणि इकडे काय फोटो काढणार दिसत नाही. तो पाऊस किती फोटो म्हणजे तवशीचं जर त्या साईडला आहे बरोबर. आपण आले डहाणू बीचला, हे पार नाका आणि आता आपण चाललो आहोत सरूच्या बागेमध्ये. सुरुची पैकी सुरुची असेल ते आम्ही नंतर आणि आमचा तुम्ही comment प्लॅन मध्ये सांगा त्याला सुरुची आणि बाग आमचा कोणती प्लॅन असा आहे की आम्ही आता घरून जेवण घेऊन आले आणि आता आम्ही तिकडे प्लेस बघून तिथे म्हणजे आमची फॅन्टसी होईल. म्हणजे आम्ही वाणगाववरून बिर्याणी घेतली आहे आणि आम्ही आता सुरूच्या बागेमध्ये खायला आलोय जवळजवळ 20-25 किलोमीटर लांब. एक वेगळीच प्रकारची फॅन्टसी आहे आणि त्यासाठी आम्ही प्रॉपर चढई कॅरी केली आहे आणि ही अशी फालतू तोंड कॅरी केली. Emotional damage. परत आमची तोंड चांगली आहेत, बोलणारा फालतू आहे. हे बघा, तर तुम्हाला कळलं ना. हे बघा, ह्याला ही आहे बोलतात सुरुची बाग. सरूची बाग. आणि डहाणू बीचवर खूप मोठी अशी आहे. त्या दोघांना इग्नोर करा. सरूच्या बागेतला प्राणी. हे बघा, आमचा बिर्याणीवाला पण आहे सोबत. हा बिर्याणीवाला आणि चटईवाला. काही तिथे वातावरण एवढं मस्त आहे ना, एकदम फ्रेश हा वाटतं. ना, एकदम गार म्हणजे एक बिझी शेड्यूल मधून जर तुम्ही इकडे 1 तास जर येऊन बसले ना तरी तुम्हाला असं एकदम रिलॅक्स वरतून समुद्राच्या लाटा, त्यांचा आवाज खूप छान वाटतं. अजून आहे असे जाऊन
म्हणते आता शब्द ब्लॉग मध्ये चांगले शब्द आहेत तरी पण मी बोलते. चल ना पुढे जाऊया थोडस. सगळी रस्ते आहे तिथे. सो अशा प्रकारे आपण सरूच्या बागेमध्ये सेटअप झालेलो आहोत. आणि जर तुम्ही बघाल तर आम्ही मस्त बिर्याणी घेऊन छानपैकी चटईवरती आम्ही आमचं भोजन करत आहोत. आणि पद्धत ही बिर्याणी वाढते. आपल्या अंजलीने काय बोलतात कोशिंबीर तयार केलेली आहे. सो वी आर गोइंग टू स्टार्ट अवर लंच ॲट 3:45. Concrete dreams where the neon glows. चला तर गाईज, सो आपली डहाणू बीचवरची मजा खूप झाली आणि आता जवळजवळ अंधार पडायला लागलाय. आणि आता आम्ही सगळे परत परतीच्या प्रवासाला चाललोय, म्हणजे आपल्या डहाणूच्या घरी वाणगावात. आणि आम्ही दमशराज मध्ये बॉईज ऑलवेज रॉक्स बॉईज जिंकलेलो आहोत. या सगळ्या गर्ल्स चिडक्या. सो आता आम्ही विचार करतोय की डहाणू बीच वरती थोडंफार लिंबू सरबत वगैरे पिऊन वाणगावला प्रस्थान करायचं. बाराची पकडायची का आपण वाणगाववरून, तर तिला बोल की ऑटोवाल्याला बोल अर्धा. आता आमची पिकनिक संपलेली आहे. कसं वाटतं तुम्हाला? खूप छान. सगळ्या थकल्यात. सगळ्यांचं जरा डिस्कशन चालू आहे की आपल्याला वाणगाववरून ट्रेन पकडायची आहे की डहाणूवरून, कारण की ओमकारला 4 वाजता लेक्चर आहे त्याचं. सो गुरुकुल क्लासमध्ये तो एक प्रोफेसर आहे, त्याला ते लेक्चर अटेंड करायचं आहे. त्याच्यामुळे आमची जरा धगधग चालू मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है की आपण वाणगाववरून पकडायची आहे की डहाणूवरून. नाहीतर आम्ही रात्री हो की नाही तुम्हाला? हे बघा किती आळशी ट्रेन आहे. आम्ही लोक आळशी नाही आहेत. मी इथे एकदम इम्पॉर्टंट गोष्ट करते, ट्रेन बघते जी डाऊन कोणती लागणार आहे, जेणेकरून माझे सगळे फ्रेंड्स हे जे माझे आहेत त्यांना मी घेऊन आले हे गाव दाखवायला. मी इकडे इन्स्ट्रक्शन आहे. What? Bro, what are you talking about, man? इन्स्ट्रक्टर आहे, सॉरी इन्स्ट्रक्शन हा ठीक आहे, मी माहिती देणारी आहे. तर मी ना तेच बोलते की जरा फटाफट चला, आपल्याला ट्रेन मिळेल डाऊनवाली, पण टाकायच्या लायकीची नाही. तुम्हाला काय बोलायचं? काम नाही ना, ते लोक असे व्हिडिओ काढतात. ही आमची इन्फ्लुएन्सर आहे आणि तिचा पार्टनर आहे, तो पार्टी आहे. हो, हिच्या नवऱ्यासाठीच आम्ही फटाफट. हो, आणि तो स्लो चालतोय बघा. कुठले टाकताय
4 ते 8 प्रोफेसर आमच्यामध्ये हा मग स्टुडंटचं आवडलं. चॉकलेट बॉय आणि काय म्हणतो सगळे बोलतात, जामीन झाला, जाऊ नका. कोणी नाही वॉशरूममध्ये किंवा कॉपी करायचं. एक्स्ट्रा लेक्चर्स आपण घेतो.